नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात कसा परिणाम होऊ शकतो हे जेव्हा समजेल तेव्हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा वाढणार अथवा नाही. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपासून पुढे ब्राझीलची सोयाबीन आवक सुरू होते आणि मार्चच्या एंडिंगपासून अर्जेंटिनाची सोयाबीन आवक सुरू होते. ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये यंदाच्या वर्षी ऐतिहासिक लेवलवर सोयाबीन उत्पादन पोहोचणार आहे. याच्यामुळे मागणी जी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे. याच्यामुळं फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात खूप सारी तेजी किंवा बदल संभवत नाही. एवढी फक्त गोष्ट अपेक्षित आहे की 15 जानेवारी नंतर काही प्रमाणात देशातील असणारी सोयाबीनची आवक कमी होऊन खालच्या स्तरावरून 100-200चा जर आधार सोयाबीनच्या भावाला मिळाला आणि भाव 4000 ते 4300च्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. पण फेब्रुवारी महिन्याचा एकंदर विचार कराल तर मला वाटते फेब्रुवारी महिन्यात जास्त करून सोयाबीनचा भाव 3800 ते 4200 दरम्यान राहील. एखाद दुसऱ्या 4300 पर्यंत जाऊ शकतो, पण खूप मोठी तेजी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात दिसणार नाही हे तितकंच खरं. विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावरती सोयाबीन जात असेल तर घालून टाका, पण खुल्याच बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर तुम्ही 15 जानेवारी नंतर 100 रुपयाच्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री करा आणि सोयाबीन विकल्यानंतर त्याची ओरिजिनल पावती घ्या, कारण भविष्यात सरकारनं भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा. तर मित्रांनो, ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा खूप जास्त वाढण्याची शक्यता दिसत नाही. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.